चला आपण बघूया आज आपण कोणाला भेटतोय ते. 21व्या वर्षी लग्न झालं. ओके. आणि 22व्या वर्षी मानसी झाली. म्हणजे माझ्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला मानसी 1.25 महिन्याची होती. म्हणजे 2 वर्ष आमची सेकंड ॲनिव्हर्सरी होती 10 तारखेला आणि 2 तारखेलाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर म्हणजे तो एक खूप मोठा धक्का होता, कारण की तेव्हा मला म्हणजे काही कळतही नव्हतं, म्हणजे वय पण लहान होतं, 23वं वर्ष होतं फक्त. हा धक्का म्हणजे असा होता की संपलं, म्हणजे दी एंड. मानसीचं फिडिंग चालू होतं, 1 वर्षाचीच होती ती, आणि माझं एका रात्रीतनं दूध आटलं होतं. फक्त एकच होतं प्रश्न की माझं अर्निंग जे आहे ते माझं घर चालवण्यापुरतंच होतं आत्तापर्यंतचं. तर मी पार्लरचं कोर्सचं मग फीस कशी मी करणार. तर मग दुसरं एक डोक्यात आलं की तिथे जॉईन केल्यानंतर तिथे ज्या क्लायंट यायच्या आमच्या मॅडमच्या, तर त्यांचे ड्रेसेस, मॅडमचे ड्रेसेस, तिथे काही मैत्रिणी झाल्या त्यांचे ड्रेसेस असे शिवून मग मी तिथे शिकत ते ड्रेसेस शिवायचे आणि ते पे करायचे. असं मी त्यांचं म्हणजे फीस पे केली. अगदी मनातनं मानते की खरंच अशी माणसं आयुष्यात येतात आणि आपण घडत जातो असं मला वाटतं. म्हणजे आयुष्यात तसं सांगायचं म्हटलं तर एक गोष्ट सोडली, कंपॅनियन. तर ते सोडलं तर मला खूप चांगली माणसं आयुष्यात मिळाली. मैत्रिणी म्हणा, नातेवाईक म्हणा. नातेवाईक तर आपल्याला जन्माने येतात, मैत्रिणी आपल्या कर्माने जोडल्या जातात. बरोबर. सगळे अनुभव येतात. म्हणजे आपण 100% जेवढी लोक भेटतात ते सगळे मैत्रिणी असतात. त्यातल्या काही खूप क्लोज मैत्रिणी होतात, काही म्हणजे नाही का की वेगवेगळे. पण माणसं खूप चांगली आली माझ्या आयुष्यात. आपण कॉलेजमधल्या आठवणी आत्ता काढतो, आपल्याला खूप छान वाटतं प्रत्येकाला की काही चांगल्या गोष्टी असतात आपल्या यंग एजमधल्या, 25शीतल्या 20शीतल्या कॉलेजमधल्या. तर त्या गोष्टी आठवून आज आपण खूप आनंदी होतो आणि सहजच आपल्या तोंडातून निघतं की कित्येकदा की अरे ते दिवस काय भारी होते यार, किती छान होते. तर मला असं वाटतं की आपल्याला म्हातारपणी म्हणण्यासाठी असं असावं की आपण 50शीत हे केलेलं होतं, आपण 60मध्ये ते केलं होतं. मी डान्स करत होते, मी रील्स करत होते, व्हॉटेवर जे काही मला आवडतंय ते करत होते, भटकत होते, मैत्रिणींकडे जात होते, किंवा जे काही आहे त्या आठवणी जास्त महत्त्वाच्या आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सदरात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात, तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. हाय शुभांगी. नमस्कार, मी अपराजिता. लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या पॉडकास्ट थ्रू आपण एका माझ्या खूप छान मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. तिचं नाव आहे शुभांगी आळसे. म्हणजे सरनेम जरी आळसे असलं तरी आळसपणा या व्यक्तिमत्वात कुठेही नाही. खूप एन्थुजियास्टिक आहे, तिला फिरायला खूप आवडते. म्हणजे आपण फक्त रील्स बघायच्या की आज शुभांगी कुठे आहे, आज कुठे गेली आहे, तर मेकअपला गेली आहे, उद्या काय आहे, उद्या कुठेतरी भटकंती. असं पण नाही की म्हणजे फक्त मैत्रिणींसोबत, मैत्रिणींना पण घेऊन फिरते आणि फॅमिलीला पण घेऊन फिरते. तिची ओळख करून द्यायची म्हणली, ॲज ए ब्युटिशियन म्हणून तिने काम सुरू केलं. पण आता जी आहे ती वेल नोन मेकअप आर्टिस्ट आहे आणि ऑल ओव्हर इंडिया तिला खूप डिमांड आहे आणि ऑल ओव्हर इंडियामधनं तिला कॉल्स असतात की तुम्ही यावं आणि मेकअप करावं ब्रायडल मेकअपसाठी. येस. तर शुभांगी, मला एक थोडक्यात तुझी ओळख करून देशील? माझा जन्म झाला आहे संभाजीनगरला, जे औरंगाबाद आज संभाजीनगर बोलतात. तर जन्म, शिक्षण,
शारदा मंदिर शाळा होती, त्यावेळची नंबर 1ची शाळा होती, मराठी मीडियम. आणि त्यानंतर देवगिरी कॉलेजमध्ये शिक्षण झालं. देवगिरी कॉलेजमध्ये पण तसे आमचे सगळे रिलेटिव्ज म्हणजे होते, प्रिन्सिपल म्हणा किंवा लेक्चरर्स वगैरे. माझ्या 4ही भावांचं शिक्षण तिथे झालं, त्यामुळे डिफॉल्ट देवगिरी कॉलेज. येस. तर असं म्हणजे माझं तिथेच शिक्षण झालेलं. तू MA केलं आहेस? MA केलं. MA सोशिओलॉजीमध्ये केलं मी. ओके. आणि त्यानंतर मी फॅशन डिझायनिंग पण केलं. ओके. मग त्यानंतर मी मेकअपमध्ये आले. ॲक्च्युली मी आधी आले ते पार्लर स्टार्ट केलं मी. तसं बघायला गेलं तर पार्लर खूप आधीपासून आवड होती, पण पूर्वीच्या काळी समहाऊ म्हणजे नाही का, आईच्या काळामध्ये पार्लर ह्या गोष्टीला एवढं हे नव्हतं, कन्सेप्ट मान्य नव्हती, किंवा चांगला बिझनेस नाही मानायचे की केस कापायचे वगैरे हे काय, नाव्याचं दुकान, नावाचं एक्झॅक्टली नाव्याचं दुकान. तर तसं होतं. पण नंतर मग वेळेनुसार थोडा चेंज होत गेला. पुण्यात आल्यानंतर मी म्हणजे एका मैत्रिणीच्या थ्रू कनेक्ट झाले आणि पार्लरशी, आणि मग पार्लर केलं. आणि त्यानंतर मेकअपमध्ये जरा जास्त इंटरेस्ट आला, तर मग मी मेकअपमध्ये मला पुढे थोडंसं अपग्रेड करत गेले. आणि हळूहळू असं झालं की फॅशन डिझायनिंग म्हणजे ते पण बाजूला गेलं, पार्लर पण बाजूला गेलं, आणि नंतर मेकअप आर्टिस्ट म्हणूनच मी पुढे माझं करिअर जास्त नेलं. म्हणजे बरोबर, समहाऊ सक्सेस त्यात मिळत गेला तसा, म्हणून मी पुढे त्यातच गेले. पण आता मी जाम खुश आहे की मी मेकअप आर्टिस्ट आहे, कारण की हे माझं सगळ्यात आवडीची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा मी मेकअप शिकले नव्हते कसे करायचे, तेव्हासुद्धा कॉलेजमध्ये असताना आमच्या ग्रुपमधली माझी एक मैत्रीण, माझी क्लोज फ्रेंड एकदम, तर तिचं लग्न सगळ्यात पहिले झालं आमच्या ग्रुपमध्ये. तर तिच्या लग्नामध्ये ॲज अ ब्रायडल मेकअप आर्टिस्ट मीच होते, कारण ते वासरात लंगडी गाय शहाणी मी लायनर लिपस्टिक कॉलेजमध्येही लावायचे. त्यामुळे तेव्हा म्हणजे 91-92ची गोष्ट ही, तेव्हा लिपस्टिक लायनर वगैरे कॉलेजमध्ये असं कोणी काही लावायचं नाही, सिम्पल असायची लिव्हिंग मुलींची. माझी आई पण हौशी, त्यामुळे मला ही हौस पण माझी पण डेव्हलप होत गेली. आणि मग म्हणजे नाही का की त्यातल्या त्यात मला यायचं म्हटलं, जसं की वासरात लंगडी गाय शहाणी तशीच होते मी. आणि मग तिच्या लग्नामध्ये मी मेकअप केलेला, तो पहिला माझा ब्रायडल मेकअप होता. आणि मग त्यानंतर तर मी हळूहळू प्रोफेशनमध्येच आले, तर फुल फ्लेज त्यात आले. तुझं लग्न किती वर्षी झालं? 21व्या वर्षी लग्न झालं. ओके. आणि 22व्या वर्षी मानसी झाली. म्हणजे माझ्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला मानसी 1.25 महिन्याची होती. लग्न MA फर्स्ट पार्टला असतानाच झालं, म्हणजे कॉलेज शिकत असतानाच असं झालं की तेव्हा म्हणजे 4 भावांची मी एक लहानी बहीण, एकुलती एक लाडाची, नवसानी झालेली वगैरे, असं आईला मुलीची खूप हौस. त्यामुळे माझ्या जन्मानंतर लिटरली मला म्हणजे माझे भाऊ वगैरे आता जे सांगतात की माझ्या वडिलांनी कॉलनी आमची अशी म्हाडाची घरं होती, आणि कॉलनीमध्ये उभं राहून वडिलांनी अशा जिलेबीचे करंडे घेऊन उभे होते, आणि जिलेबी वाटली होती येणाऱ्या जाणाऱ्या की मला मुलगी झाली. आणि त्यावेळी मुलगी म्हणजे असं खूप हे नसायचं. 74चा जन्म माझा. पण जाम खुश होते सगळे माझे 4ही भाऊ, नाचत होते गळ्यात पडून की आपल्याला बहीण झाली वगैरे असं. ते इन्सिडन्स मला मोठ्या भावाने हल्ली आत्ताच शेअर केला की तुझ्या जन्माच्या वेळी हे असं असं होतं सीन. आणि नंतर मग अपब्रिंगिंग त्या हिशोब म्हणजे नाही का की बस लग्न करायचंय, चांगलं घर मिळावं म्हणून शिक्षण, इथपतच शिक्षण होतं खरं सांगायचं तर. चांगली गोष्ट वाईट गोष्ट माहीत नाही, पण घरात तसं वातावरण होतं की बस म्हणजे चांगला नवरा मिळावा, की त्यावेळी इंजिनियर डॉक्टर मिळणं म्हणजे खूप छान. इंजिनियर नवरा मिळाला पण, आणि तेवढ्यासाठी फक्त एज्युकेशन, म्हणजे पुढे काही असं की त्यातनं अर्निंग व्हावं किंवा काही करिअर करावं वगैरे असं काही नव्हतं. हां, नाही, बिलकुलच नाही. पण पुढे ज्या घटना घडत गेल्या आयुष्यात, त्यामुळे जरा प्रोफेशनमध्ये मला असं वाटतं किती 1 वर्षाने, हां म्हणजे 2 वर्ष, माझी सेकंड ॲनिव्हर्सरी पण नव्हती झाली. तर काही कारणांनी म्हणजे हे झालं. पण म्हणजे 2 वर्ष, आमची सेकंड ॲनिव्हर्सरी होती 10 तारखेला,
आणि 2 तारखेलाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर म्हणजे तो एक खूप मोठा धक्का होता. त्याच्या आधी असं होतं की त्यावेळेला खूप डिप्रेशनमध्ये गेली खूप म्हणजे मी आता सांगू नाही शकणार, म्हणजे खूपच जास्त. कारण की तेव्हा मला म्हणजे काही कळतही नव्हतं, म्हणजे वय पण लहान होतं, 23वा वर्ष होतं फक्त. आणि हा धक्का म्हणजे असा होता की संपलं, म्हणजे दी एंड हे एकच होतं फक्त. म्हणजे लिटरली आता असं सांगायचं म्हटलं तर मानसीचं फिडिंग चालू होतं, 1 वर्षाचीच होती ती, आणि माझं एका रात्रीतनं दूध आटलं होतं. म्हणजे इतका शॉक होता तो की मला सेकंड डेला, म्हणजे मला आता सांगता नाही हे होतं की म्हणजे एवढा मोठा शॉक होता तो. बरोबर. अर्थात म्हणजे आता ते ही जुनी गोष्ट झाली, पण त्या धक्क्यातनं सावरून ॲज ए सिंगल मदर म्हणून तू मानसीला एवढं मोठं केलं. आणि त्याच्यानंतर ती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ती सक्सेसफुल तिने कंप्लीट केलं, तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि आता तिचं लग्न पण झालं आहे, आणि एक स्वीट आजी पण आहेस तू. काय नाव तिचं? मानव. मानव. म्हणजे खरंच याचं कौतुक आहे. पण आता तो जो इन्सिडन्स झाला त्याच्यातनं न खचता तू त्याच्यानंतर स्वतःला जे सावरलं, तू जी करिअरची सुरुवात तू केलीस, तर ती सुरुवात तू कशी केलीस? मला असं वाटतं तू पार्लरचा कोर्स त्यावेळेला केला की कसं केलं? नाही, त्याचा स्ट्रगल कसा होता? आता हे ट्रान्झिशन काही एका रात्रीतलं नाही आहे किंवा 2 वर्षातलं नाही आहे. त्याच्यासाठी खूप काळ जावा लागला. म्हणजे तेव्हा तर जवळपास 5-1 वर्ष तर मी त्या शॉकमध्ये खूप जास्त होते. पण म्हणतो ना, फॅमिली सपोर्ट खूप मोठा असतो. तर मी तर फक्त 100% क्रेडिट माझ्या फॅमिलीलाच देईल, कारण की त्यांनी खूप जास्त तेव्हा सपोर्ट केला. भावांनी खूप जास्त पाठीशी राहिले. वडिलांसारखा माझा मोठा भाऊ पण मला प्रत्येक वेळी म्हणजे कधीच असं जाणवू देत नव्हता की मी त्याच्याकडेही काही दिवस राहिले. 1-2 वर्ष एकटी, असं एकटेपणा नाही. आणि मेन म्हणजे बाकी पण खूप सारं रिलेटिव्सनी म्हणजे प्रोत्साहन देणं किंवा दुःखातनं बाहेर काढण्यासाठी किंवा त्या मानसिक परिस्थितीमध्ये ज्या मी अडकलेली होते त्यातनं बाहेर काढण्यासाठी, असं काही एक आपण उदाहरण नाही देऊ शकत की ह्याच्यातनं मी अशी आले किंवा काय, पण रोजच्या जीवनामध्ये जे काही व्हायचं ना, तर थोडा थोडा आधार आपल्याला मिळत जातो की जगण्याचा. त्यावेळी तर पूर्ण असं हताश झालेलो असतो आपण. पण म्हणजे बेसिकली तर मी माझ्या भावजयांचा म्हणजे ते पण नशिबाचं असतं. भाऊ म्हणतो आपण की आपले आहेत, पण येणाऱ्या ज्या भावजया असतात त्या तर दुसऱ्या घरातून आलेल्या असतात. पण त्यांनी पण खूप जास्त सपोर्ट केला. म्हणजे दुर्दैवाने माझी आई पण खूप लवकर गेली, मला खूप कमी मिळाली आई पण. 2003मध्ये आई गेली माझी. तर त्यानंतरही आणि त्याच्या आधी पण सगळ्या फॅमिलीचा खूप चांगला सपोर्ट मिळाला मला. आणि प्रत्येक गोष्टीसाठी, शिकण्यासाठी प्रोत्साहन. तेव्हा म्हणजे मी अगदी फुल डिप्रेशनमध्ये गेली होते ही घटना झाल्यानंतर. तर 23 वर्षाची मी बोलले तसं होते. तर मग 1-2 वर्ष मी सासू सासऱ्यांसोबत ठाण्याला होते. ते पण माझे सासरची मंडळी पण खूप चांगली. म्हणजे खरंच आपण म्हणतो ना की अशा वेळेस कळतं की फॅमिली काय आहे. बरोबर. माझे म्हणजे सासू सासऱ्यांनी पण मला एकदम म्हणजे खूप चांगला सपोर्ट केला, नंदिनी धीरांनी पण. आणि म्हणजे थोडंसं बाहेर काढण्यासाठी त्यावेळी म्हणजे असं सॉफ्ट टॉईज बनवायचे किंवा काय, तर त्याच्या क्लासेसला घेऊन जाणं सासूबाईंनी. किंवा मग मानसीकडे बघून थोडंसं नाही का की तिला वाढवायचं आहे तुला, तर मग ते एनर्जीसाठी म्हणजे त्यांनी मला काय बाहेर कसं काढता येईल तर ते अनेक प्रकारे त्यांनी मला म्हणजे हे केलं, प्रोत्साहन दिलं सासूबाईंनी. मग त्यानंतर तरी पण माझ्या भावाला असं वाटायचं की मी पण हिच्यात अजून काही बदल करू शकेल का. मग त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांची परमिशन घेऊनच मला आणि मानसीला काही दिवस त्याच्याकडे आणलं. जवळपास नाही, तेव्हा मी नाशिकला होते. अच्छा. माझा मोठा भाऊ नाशिकला होता, मायकोमध्ये. आता रिटायर झालाय तो. तर मग मी नाशिकला आले आणि तिथे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मानसीला ॲडमिशन घेतलं. मग तिथे असताना मी म्हणजे मला शिवणकला ही येत होती आधीपासून, पण जे एज्युकेशन प्रॉपर म्हणतो ना की फॅशन डिझायनिंग
तर तसं मग मी मला थोडंसं असंही वाटायचं की थोडं स्वावलंबी राहावं असं. तर मी एका इन्स्टिट्यूटमध्ये बेसिक शिकवलं, म्हणजे फ्रॉक्स वगैरे माझे खूप छान असायचे डिझायनिंग, तर ते शिकवलं आणि ॲडव्हान्स शिकले. तर मग तिथे बऱ्यापैकी माझं करिअर सेट होत गेलं की शिवणामध्ये म्हणजे अर्निंग पण व्हायला लागलं चांगलं. काही शाळेंचे ड्रेसेस यायचे किंवा असं म्हणजे होत गेलं पुढे चांगलं. मला मी हॅपी होते की चांगलं चालू आहे असं. त्यासोबतच तू पार्लरचा कोर्स? नाही, पार्लर मी पुण्यात आल्यानंतर केलं. अच्छा. हां. मग त्याच्यानंतर माझे सासू सासरे पुण्यात घर होतं, इथेही त्यांचं रिटायर झाले. तर मग माझी नणंदही पुण्यात असते. मग मी पुण्यात शिफ्ट झाले मानसीच्या शिक्षणासाठी. आणि तिला मग नुमवीमध्ये ॲडमिशन घेऊन मग माझा इथला दुसरा प्रवास चालू झाला. त्यानंतर तू पार्लरची तर सुरुवात केली, पण हे आत्ता तू ॲज ए मेकअप आर्टिस्ट म्हणून जे आहे ते तू कसं डेव्हलप केलं? आणि याच्यात तू काय काय ॲडव्हान्स्ड काही कोर्सेस केले किंवा काय म्हणजे? हो, ते केले मी. ते दरवर्षीच अपग्रेड व्हावं लागतं ह्या कुठल्याही फील्डमध्ये. तसं ह्याच्यामध्ये मला वाटतं जरा जास्त व्हावं लागतं, कारण हल्लीचे यंगस्टर्स असे आहेत की इंस्टाग्राम आणि त्या सगळ्या सोशल मीडियामुळे खूप अपग्रेड असतात. तर आम्हालाही त्यांच्या थोडं एक पाऊल पुढे राहायला लागतं. तर ते तर माझं दरवर्षी असतंच अपग्रेशन. मुळापासून सांगायचं म्हटलं तर पुण्यात आल्यानंतर माझी एक म्हणजे योगा क्लासला मी जॉईन केलं आणि तिथे एक मैत्रीण झाली जी आजपर्यंत माझी सगळ्यात छान मैत्रीण आहे. पुण्यामध्ये आल्यानंतरची पहिली मैत्रीण माझी. तर तिने मला असंच नाही का डेमोसाठी लागतं हेअरकटला, तर तिने मला घेऊन गेली की सलूनमध्ये एका येशील का मॉडेल म्हणून. म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत माझ्या मनात कधीही पार्लर शिकायचं किंवा ह्याच्याबद्दल काहीच नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर त्या मॅडमचा स्वभाव तो पण मला खूप आवडला. त्यांचं ते बोलण्याची टेक्निक आणि त्यांचं ते वातावरण तिथलं ते समोर मला अपील झालं की अरे. आणि मग मला परत एकदा झालं की मला पूर्वी शिकायचं होतं हे, पण आईला नव्हतं आवडत म्हणून मी काही पार्लरमध्ये आले नव्हते. माझं स्टिचिंग चालूच होतं तेव्हा, माझं बऱ्यापैकी चांगल्या लेवलला स्टिचिंग चालू होतं. म्हणजे माझं अर्निंग की मी माझं उदरनिर्वाह करेल इथपर्यंत माझं होतं. तर मग मी म्हणजे ते माझं झालं, हेअरकट वगैरे झालं, मला खूप आवडला. त्या मॅडमचा स्वभाव पण खूप आवडला. आणि मग 2 दिवसानंतर मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की मला खूप आवडलं आहे सगळं तुमच्या तिथलं, तर मी पण जॉईन करू असं वाटतंय की ही खूप वर्षांची सुप्त इच्छा आहे माझी. तर ठीक आहे. फक्त एकच होतं प्रश्न की माझं अर्निंग जे आहे ते माझं घर चालवण्यापुरतंच होतं आत्तापर्यंतचं. तर मी पार्लरचा कोर्स मग फीस कशी मी करणार. तर मग दुसरं एक डोक्यात आलं की तिथे जॉईन केल्यानंतर तिथे ज्या क्लायंट यायच्या आमच्या मॅडमच्या, तर त्यांचे ड्रेसेस, मॅडमचे ड्रेसेस, तिथे काही मैत्रिणी झाल्या त्यांचे ड्रेसेस असे शिवून त्यांनी पण माझ्या म्हणजे इतकं छान त्या पण स्वभावाने की मी आजही त्यांना म्हणजे अगदी मनातनं मानते की खरंच अशी माणसं आयुष्यात येतात आणि आपण घडत जातो असं मला वाटतं. त्यासोबत तुझी इच्छाशक्ती तर होतीच, प्रश्नच नाही, ते होतंच. मग मी तिथे शिकत ते ड्रेसेस शिवायचे आणि ते पे करायचे असं मी त्यांचं म्हणजे फीस पे केली. आणि नंतर तेव्हा मेकअप त्याच्या आधी खूप जास्त मेकअपला इतकं महत्त्व नव्हतं. पण तेव्हापासून जेव्हा सुरुवात झाली होती की थोडंसं मेकअपला महत्त्व यायला लागलं होतं. आपल्या वेळी आपण 25-30 वर्षापूर्व मागे जाऊन बघितलं तर मेकअप हा एक छोटासा पार्ट होता. आता म्हणजे आत्ताच्या मुलींचं असतं की जसं लग्नाचं डेट ठरली तसं मेकअप आर्टिस्ट पहिले बुक करतात. हां. तर तेव्हा असं काही नव्हतं. तर त्यामुळे मेकअप एक पार्लरच्या कोर्ससोबत शिकण्याची गोष्ट होती. आणि त्यात आमच्या मॅडमनी तेव्हा त्यांचं अपग्रेशन केलं होतं खूप चांगल्या मेकअप आर्टिस्टकडे. तर आम्हाला फक्त क्रेज होती त्याची की हां त्यांनी काहीतरी शिकले, मग आम्ही त्यांच्या मागे लागून की आम्हालाही हा कोर्स करायचा आहे तर तुम्ही आमचा हा स्पेशल कोर्स घ्या. मग त्यांनी तो मेकअपचा कोर्स घेतला आणि त्याच्या एक्झाममध्ये मी पहिली आले. तर मग मला अजून एक नाही का शिक्का असा की चला आपल्याला ह्याच्यामध्ये आवड आहे आणि त्याच्यात आपण बेस्ट करतोय पण, तर एक म्हणजे हुरूप येतो. तर तसं झालं. मग छोट्या मोठ्या मेकअपच्या ऑर्डर्स घ्यायला लागले. पण त्यावेळी पण माझं शिवण चालू होतं.
पॅरलली. म्हणजे मी शिवण बंद करू शकणार नव्हते कारण की ते माझं फिक्स इन्कम होतं. बरोबर. म्हणजे क्लायंट फिक्स होते त्यामुळे. आणि मग मेकअपमध्ये असं थोड्या थोड्या ऑर्डर्स घेत घेत मग पुढे मला असं लक्षात आलं की माझे मेकअप लोकांना चांगले वाटत आहेत, आवडत आहेत. एकदा एक क्लायंट फिक्स झालं तर ते परत परत येत आहेत माझ्याकडे मेकअपसाठी. तेव्हा नॉमिनल चार्जेस असायचे मेकअपचे, कारण की एकतर गरजही होती की माहिती व्हायचं लोकांना की मी मेकअप करते. आणि दुसरं म्हणजे तेव्हा इतके पे करण्याची तयारी नसायची लोकांची. तर पण त्यातनं मग जसं सक्सेस मिळत गेला मग मला असं वाटलं की हां आपण अजून ह्यात अपग्रेड होऊ शकतो. किंवा मग मी मुंबईला जाऊन काही क्लासेस केले, इंटरनॅशनल कोर्सेस केले. तू दुबईला पण गेले होते मेकअप शिकण्यासाठी. मग ते स्टील आत्तापर्यंत माझं ठरलेलं 1 वर्षी मेकअप अपग्रेड, 1 वर्षी हेअरस्टाईल्स, कारण की दोन्हीला आहे. आणि बऱ्यापैकी आणि त्याच्यामध्ये भटकंती. येस, तो तर प्रश्नच नाही. भटकंती तर पहिले असते. म्हणजे फिरायला जाम आवडतं त्यामुळे म्हणजे तुझ्या आवडीनिवडी म्हणायचं तर तुला भटकंती करायला खूप आवडतं. डान्स आवडतो. येस, डान्स आवडतो. त्यामुळे रील्स चालू असतात कंटिन्यू. पण म्हणजे त्याच्यासोबत तशी सोबतही मिळायला लागते. पार्टनर्स म्हणतो आपण तसं. तर ते पण मला मैत्रिणी खूप छान मिळाल्या आहेत. म्हणजे आयुष्यात तसं सांगायचं म्हटलं तर एक गोष्ट सोडली की काय म्हणतात कंपॅनियन, तर ते सोडलं तर मला खूप चांगली माणसं आयुष्यात मिळाली. मैत्रिणी म्हणा, नातेवाईक तर आपल्याला जन्माने येतात, मैत्रिणी आपल्या कर्माने जोडल्या जातात. बरोबर. सगळे अनुभव येतात. म्हणजे आपण 100% जेवढी लोक भेटतात ते सगळे मैत्रिणी असतात. त्यातल्या काही खूप क्लोज मैत्रिणी होतात, काही म्हणजे नाही का की वेगवेगळे. हां पण माणसं खूप चांगली आली माझ्या आयुष्यात. आपण जास्त आपल्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी ह्या पण गोष्टी एक एक पायऱ्या असतात असं मला वाटतं. की आपल्याला प्रेरणा देणाऱ्या अशा मैत्रिणी, की नाही तू खूप छान करतेयस, मग ह्याच्यातून आपल्याला अजून उमेद येते, उभारी येते सगळं करण्यासाठी की आपण राईट वेनी चाललोय. म्हणजे अर्थात कसं असतं की आपली स्किल ही एक गोष्ट आहे आणि जे काही आपल्या आजूबाजूला आपल्या फ्रेंड सर्कल किंवा काय त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपल्याला अजून वाटतं की हां नाही मी अजून काहीतरी करावं. तर ते आता शुभांगीचं असं झालं की मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना म्हटलं की चलो की सगळे तयार होतात आणि सगळे निघतात. असं तो बऱ्यापैकी इंडिया कव्हर केलं. तू काय काय बऱ्यापैकी झालंय माझं उत्तराखंड, हिमाचल किंवा दक्षिण भारत झालाय. पण माझा फेवरेट म्हणलं तर उत्तराखंड आणि हिमाचल तो भाग आहे. चंद्रतालला मी लास्ट इयर जाऊन आले. परत ओम पर्वत आदी कैलाश झालं माझं तिकडचं. माझं 4धाम झालं, माझं 12 ज्योतिर्लिंग पण झालं. वैष्णोदेवी. येस, वैष्णोदेवी झालं, अमरनाथ आत्ता झालं, केदारनाथ अमरनाथ झालं. म्हणजे बऱ्यापैकी झालंय भारतामध्ये आणि खूप राहिलंय पण अजून. आता आहे लिस्ट बरीच आहे पुढची पण. आणि इंडियाच्या बाहेर माझं झालं, मॉरिशियसला गेले होते आणि दुबईला पण गेले होते. मॉरिशियसला तर ते माझं 50th बर्थडेचं गिफ्ट होतं माझ्या लेखिनी आणि जावयाने केलेलं. तर येस, तर ती मॉरिशियस एक ट्रिप झाली छान. आणि अजून बरंच लिस्ट आहे आता पुढे. म्हणजे आता तेच उद्दिष्ट आहे की आता मुलीचं लग्न झालंय, ती सेटल आहे तिच्या आयुष्यामध्ये. बऱ्यापैकी माझ्याही जबाबदाऱ्या म्हणजे झाल्यात. पहिलं वर्ष, सणवार, सगळ्या गोष्टी. तर आता असं आहे की बस कमवायचं आणि फिरायचं. एक जोक कपाट की तू जाताना, म्हणजे मी तुझ्या बऱ्याचशा रील्स बघितल्या किंवा बघितल्या, ड्रेस सेन्स तुझा खूप छान आहे. म्हणजे एक मला वाटतं लोक जाताना एक बॅग नेतात, तू किती बॅग्स? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण की जनरली मी ज्या ग्रुपसोबत जाते तर त्या म्हणजे टूरचे मॅनेजर जे आहेत त्यांनाही माहिती झालं आहे. ते जेव्हा आमच्या मीटिंग असतात जायच्या आधीच्या त्यावेळी ते इन्स्ट्रक्शन देत असतात, एक बॅग एवढी, एक बॅग तेवढी किंवा असं. पण माझ्याकडे बघून ते प्रत्येक वेळी हसतात. मी तुम्हाला नाही सांगणार कारण मी त्या रूलवरच मी ट्रिप बुक करते की मला लगेजबद्दल नाही बोलायचं, म्हणून मी फ्लाईटने अवॉइड करते. कारण की माझं फ्लाईटमध्ये माझा प्रॉब्लेम होतो की माझं लगेज, शूजची बॅग वेगळी असते, जर्किन जॅकेट्स उत्तराखंड म्हणलं तर ते एक वेगळं असतं. आणि कपड्यांचा शौक आहे, त्याला माझी आई आंबट शौक म्हणायची, पण आहे तो. म्हणजे आता असं आहे की मला
एका ट्रिपमध्ये घालून झाले, आता दुसऱ्या ट्रिपमध्ये वेगळे पाहिजेत असं म्हणून प्रत्येक ट्रिपमध्ये म्हणजे इवन आता जे म्हणतो डिझायनर माझे ते पण म्हणतात की जर 1-2 ड्रेस शिवायला टाकायला गेले जर काही वेगळे पॅटर्न, हां आता कुठे जायचंय फिरायला, असा पहिला प्रश्न असतो की आता डिझायनर ड्रेसवरनं आठवलं मला की आता गरबा होता तेव्हा तू काहीतरी तुझा एक गरब्याचा ड्रेस शिवला होता. मी जसं म्हटले तसं की माझं फॅशन डिझायनिंग पण झालंय, शिवण पहिलं प्रेम आहे माझं. म्हणजे मला आजही खूप आवडतं, वेळ नाही मिळत ती गोष्ट निराळी. मला ह्या वर्षीचा तर घागरा शिवतानाची आठवण सांगते मी की 7 वाजता मला मेकअप होता, घरी येणार होती ती मेकअपला. मी रात्री 11ला बसले आणि 7 पर्यंत मी कंटिन्यू शिवत होते रात्रभर आणि 7 वाजता मेकअपला लगेचच बाहेरच्या रूममध्ये आले आणि मेकअप स्टार्ट केला. म्हणजे ते असं होतं ना, एकदा मी स्टिचिंगला बसले की मला असं होतं की मी कंट्रोल नाही करू शकत की हां एवढं शिव, मग हे कसं दिसेल ते कसं दिसेल. त्याच्यावर वर्क पण केलंय छान आणि खूप सुंदर घागरा झालाय तो. म्हणजे तुझं अपार्ट फ्रॉम भटकंती तुझे डान्सची पण आवड आहे. म्हणजे मला आठवते की तू स्वतः डान्स करते आणि तुझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांना देखील डान्स शिकवून तू त्या सगळ्यांना प्रवृत्त करतेस की नाही तुम्ही करायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं करून घेते आणि अशा तू बरेचसे व्हिडिओज पण टाकलेले आहेत. म्हणजे लॉकडाऊनमध्ये काय झालं की मानसी वर्किंग बँगलोरला होती हनीवेलमध्ये, पण लॉकडाऊनमध्ये ती इथं आलेली होती. तर म्हणजे आता माझंही काम बंद होतं आणि तिचं वर्क फ्रॉम होम होतं. तर मग ही आवड खरं तर म्हणजे मला डान्सची आवड आहे ही गोष्ट वेगळी, पण ह्याच्यामध्ये शिकवलं सगळं मानसीने, म्हणजे तिच्यामुळे अजून जास्त आवड निर्माण झाली. म्हणजे मला काही एवढं डान्स येत नव्हतं आधी, पण मग मानसी मला प्रॅक्टिस वगैरे घ्यायची. आम्ही गच्चीवरती रील्स बनवल्या खूप साऱ्या. मग असं करत करत बिल्डिंगमधल्या सगळ्या बायकांनी, म्हणजे लॉकडाऊन म्हणजे आमच्यासाठी सुवर्णकाळ होता, सॉरी असं म्हणायला नको पण होता. माझ्या घरामध्ये सगळे मी एकीकडे मेकअप करायचे, मानसी डान्स शिकवून शूटिंग घ्यायचे, असं आमचं एकदम मस्त फुल एन्जॉय केला आम्ही लॉकडाऊन. तर त्या काळामध्ये पण खूप छान छान रील बनवल्या. इव्हन जनरली एरवी पण असं काहीतरी ट्रेंडिंग रील आली की माझी काही 2-3 मैत्रिणी आहेत की त्या पण अशाच माझ्यासारख्या हौशी आहेत. मग आम्ही एकमेकींना कॉन्टॅक्ट करतो की हां चल हे ट्रेंडिंग आलंय, किंवा मग आम्ही सारखे साड्या सारखे ड्रेसेस घेतो आणि मग त्याच्यावर रील बनवतो. ठीक आहे, हॅपीनेसचे काही वेळ असतात आपल्या पण आयुष्यातले, तर तो एक वेळ आहे की जे केल्याने आपल्याला आनंद मिळतोय. पण आता मानसीचं लग्न झालं, आता तुला नातू पण आहे, पण मग कधीतरी असं तुला मानसीला असं मिस केल्यासारखं नाही वाटत? कारण मानसी आता तुझ्यासोबत होत नाही असं होत नाही. म्हणजे ॲक्च्युली आता तिचं लग्न झाल्यानंतर काय हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासाठी पण. म्हणजे मी आता ते असं नाही सांगू शकत खरं तर, पण देवाच्या कृपेने तिला पण इतकं छान घर जावाई मिळाला. त्यांच्या घरातली माणसं पण एवढी चांगली आहेत की म्हणजे आधी मानसीचं लग्न झाल्यानंतर मी एकटी काय करणार हा खूप मोठा प्रश्न होता की मी कसं माझं जीवन असेल. म्हणजे मी इमॅजिन नाही करायचे. म्हणजे तेव्हा किती पण पॉझिटिव्ह थिंकर असेल आपण तरी सुद्धा एक मनामध्ये येतं की बापरे मी एकटी असेल तेव्हा मी कशी जगेन. पण आज ना खरं सांगायचं तर म्हणजे आता मी इतकी आनंदी आहे की तिचे सासरचे पण लोक एवढे छान आहेत की म्हणजे ती आणि मी पण त्यांच्या घरातला एक हिस्सा झाली. म्हणजे मला माझ्या माहेरची मंडळी तर आहेच आहेत, पण मानसीच्या सासरची पण म्हणजे अगदी बहिणीसारखी माझी बहीण आहे. किंवा जावाई तर म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अरे फक्त माझ्या पोटी जन्म नाही घेतला, मुलगाच आहे. तर त्याच्यामुळे तो एक खूप मोठा विषय होऊ शकतो बोलायचा. तर ते एक सेकंड होमच झालंय माझं असंच म्हणू शकतो. त्यामुळे तिच्या लग्नानंतर पण मी म्हणजे कशी राहते तर एकतर माझ्या आवडीनिवडी, आता कामही भरपूर वाढलंय तर त्यामुळे कसं होतं की सीझनमध्ये मेकअप चालू असतात, ऑफ सीझनमध्ये फिरणं चालू असतं बऱ्यापैकी. जे काही बकेट लिस्ट आहे की खूप सारं फिरायचं आहे तर ते, आणि उरलेला वेळ मग मानसीकडे असतो. जेव्हा गरज असते मानसीला तेव्हा मानसीकडे. आणि आता तर गोडसा नातू आहे त्याच्यामुळे काय जायची म्हणजे काय पायाला भोवरा असल्यासारखंच आहे की काम संपलं की पळा मानवकडे. अट्रॅक्शन एकदम एक वेगळंच हे आहे. म्हणजे त्यामुळे मला असं वेळ म्हणजे खूप जणांचा प्रश्न असतो. म्हणजे इव्हन मानसीच्या लग्नानंतर प्रत्येक जण म्हणायचं आता तू कशी राहतेस, पण मला इतकं कठीण गेलं नाही. उरला वेळ तर झाडं आहेत माझी, ती माझी फॅमिलीच आहे. येस, मला खूप जास्त आवडतात झाडं लावायचं पण खूप आवड आहे. मग प्रत्येक वेळी थोडा 8-10 दिवस बाहेर जाऊन आलं की झाडांची हालत थोडी खराब झालेली असते. मग 1-2 दिवस माझ्या झाडांमध्ये जातात. खत टाका, त्याची सुकलेली पानं काढा, त्याला परत रिफ्रेश करा.
तर ती एक माझी खूप म्हणजे म्हणतो ना की बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे नेहमीच झाडांशी संभाषण करते मी. उठल्याबरोबर झाडांशी गुड मॉर्निंग असतं माझं कंपल्सरी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते रुटीन झालंय आता. तर त्यामुळे वेळ कसा जातो असं नाही, बऱ्याच वेळ कमी पडतो असं होतं. एक 20 वर्षापूर्वी जर तू मागे गेली तर असं काही चेंज करायचं असेल किंवा काही गोष्टीची खंत वगैरे राहिली असं काही आहे? आता तसं बघायला गेलं तर म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी आहे. तर खंत हा विषय, खंत म्हणजे आपण थोडंसं सॅडकडे जातो की हे नको होतं ते नको होतं, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आयुष्यात. पण मला म्हटलं तर मी म्हणेन की तसं मला नाही वाटत फारसं की कुठल्या गोष्टीची खंत किंवा मागे जाऊन काही करायला पाहिजे होतं. माझा विश्वास असा आहे की आज जे आहे ते जीवन, म्हणजे आज आपण मागचं जीवन आठवून हसायचं की रडायचं, हा एक पहिला प्रश्न आहे. आणि मागे जायचं म्हटलं तर खूप साऱ्या थोड्याशा वाईट आठवणी आहेत. तर त्या गोष्टींमध्ये त्या पुढे घेऊन जायच्या की आत्ताचं जीवन, प्रेझेंट जीवन जगण्याकडे माझा जास्त कल असतो की आजचा दिवस चांगला कसा जाईल. की जसं आपण कॉलेजमधल्या आठवणी आत्ता काढतो, आपल्याला खूप छान वाटतं प्रत्येकाला की काही चांगल्या गोष्टी असतात आपल्या यंग एजमधल्या, 25ल्या 20ल्या कॉलेजमधल्या. तर त्या गोष्टी आठवून आज आपण खूप आनंदी होतो आणि सहजच आपल्या तोंडातून निघतं की कित्येकदा की अरे ते दिवस काय भारी होते यार, किती छान होते. तर मला असं वाटतं की आपल्याला म्हातारपणी म्हणण्यासाठी असं असावं की आपण 50शीत हे केलेलं होतं, आपण 60मध्ये ते केलं होतं. तर त्या आठवणी जास्त महत्त्वाच्या आहेत की मग त्या पण चांगल्या वाटल्या पाहिजेत आपल्याला, की आठवायला की मी डान्स करत होते, मी रील्स करत होते, व्हॉट एव्हर जे काही मला आवडतंय ते करत होते, भटकत होते, मैत्रिणींकडे जात होते किंवा जे काही आहे. तर त्याच्यासाठी खंत करत बसण्यापेक्षा ठीक आहे आज ओके मी हॅपी आहे, डन, म्हणजे सगळ्यात जास्त येस नक्की. तुझ्या काही अशा म्हणजे आपली बकेट लिस्ट बरीच मोठी असते. येस. पण त्यातल्या टॉप 3 प्रायोरिटीवर असलेल्या बकेट लिस्टमध्ये काय काय आहे तुझ्या? बकेट लिस्ट तर भरपूर आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं, मला एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं खूप इच्छा आहे स्ट्रॉंगली. आणि तशी विल पॉवर पण आहे आणि स्ट्रेंथ पण आहे देवाच्या कृपेने. आणि प्रेरणा म्हणजे माझा मोठा भाऊ खूप म्हणजे आता तो 65 वर्षाचा आहे. त्यांनी मागच्या वर्षीच 12 ज्योतिर्लिंग त्याने सायकलवर केलेली आहेत. अरे हां, म्हणजे तो ॲथलेटिकमध्ये पण खूप हे आहे. मुंबई मॅरेथॉन, हैदराबाद मॅरेथॉन, जे 60 अबावचे असतात त्याच्यामध्ये तो प्रत्येक वर्षी जातो. म्हणजे तुझ्यासाठी प्रेरणा आहे, प्रश्न आहे, भाऊ आहेत. तर म्हणजे त्याच्याकडे बघून उलट मी अजून प्रेरित होते की करू शकतो आपण. म्हणजे आत्ताच मी लास्ट इयरचा एंड पण असाच त्याच्या प्रेरणेनेच अर्थात कळसुबाई शिखर चढून आली आहे. महाराष्ट्रातलं जो सगळ्यात उंच शिखर आहे. ग्रेट. येस. आणि केदारनाथ, अमरनाथ किंवा वैष्णोदेवी, ओम पर्वत, आदी कैलाश वगैरे जे पण गेली आहे मी, तर ते टचवूड पायी गेली आहे सगळीकडे. आणि माझा एक नियम आहे की मी जाताना कुठे बसत नाही. म्हणजे थ्रू आउट खालनं एकदा सुरू केलं तर केदारनाथच्या मंदिरात जाऊनच मी बसते. तर मी आत्तापर्यंत जे अमरनाथ, केदारनाथ किंवा वैष्णोदेवी सगळं असंच केलेलं आहे आणि इथून पुढे देवशक्ती देईल नक्कीच. तर एव्हरेस्ट बेस कॅम्प एक आहे. मला ढोल पथकात एकदा जायचं आहे. माझी खूप जास्त आवड आहे ती पण, की पुण्यामधले गणपती म्हणजे मला ते ढोल वाजायला लागला की मला इथे असं हे होतं की येस. तर ते एक आहे माझं खूप मेनली. आणि डान्स खूप आवडतो. तर असं वाटतं की अजून चांगलं ह्याच्यात पण शिकेन. आणि भटकंती, पूर्ण जग फिरायचंय, हे तर मोठे बकेट लिस्टच आहे. म्हणजे माझं बकेट असं ओव्हरफ्लो होत आहे असं वाटतं मला लिस्टने. तर फिरायचंय म्हणजे आता तर एक्झॅक्टली म्हणजे माझं तेच सगळ्यात मेन आहे की मला मानसीला किंवा जेवढी गरज आहे मी तिला अवेलेबल राहिली पाहिजे. आणि उरलेल्या वेळात म्हणजे मला असं नाही का, लोकांना असतं की मला कमवून मला मोठं घर घ्यायचं, मला गाडी घ्यायची, मला यावं, मला तसं काही नाही. आता ज्या लोकांनी जस्ट 50शी क्रॉस केलेली आहे त्यांना तू काय सल्ला देशील की याच्या पुढचं आयुष्य तुम्ही कसं जगावं? कसं जगावं तर
प्रत्येकाची थिंकिंग लेवल वेगळी असते, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. पण मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने सध्याचं प्रेझेंट जीवन जगण्याकडे जास्त महत्त्व द्यावं. म्हणजे आपण ना, हे असतं तर असं असतं, ते असतं तर असं असतं, म्हणजे काय नाही आहे त्या उणिवा आपण बघत जातो, पण देवाने आपल्याला काय दिलं ना ह्याच्याकडे बघायचं विसरून जातो बऱ्याच वेळा. म्हणजे खूप निगेटिव्हकडे जाण्याचा कल आपला नॅचरली जास्त असतो माणसाच्या स्वभावाचा. पण म्हणजे मी जेव्हा एकटी असते, म्हणजे जेव्हा पण घरात, तेव्हा मी असा विचार करते की आपल्याला खरंच खूप चांगलं दिलंय देवाने. म्हणजे टचवूड, म्हणजे असं मला कधी असं वाटत नाही की हे असतं तर ते असतं तर असतं. तर मला असं वाटतं की असतं नसतं पेक्षा काय आहे ते बघितलं ना तर आपण खूप खुश राहतो. जे काही आपलं आयुष्यात करायचंय म्हणजे नंतर करू, नंतर बघू, हे खूप बेसिकली बायकांचं खूप असतं की नाही का, मुलांच्या ह्याच्यानंतर बघू, शिक्षणानंतर बघू, मग लग्न होतात, मग बाळांना सांभाळायचं असतं, काय असतं म्हणजे तर ते तर करायचंच आहे, प्रश्नच नाही, ती आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. पण स्वतःसाठी पण जगायचं, पॅरलली आपण आपल्यासाठी पण वेळ काढायचा. आजचा दिवस आनंदी कसा होईल, उद्या काय करू किंवा काय नाहीये हे बघू नये माणसाने, आज जगावं. अशा तुझ्या या खडतर प्रवासामध्ये सगळ्यात मोठा साथ आहे तो म्हणजे मानसीचा. प्रश्नच नाही. या प्रवासात अशा काय अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत, म्हणजे आपण आपण असं म्हणू शकतो, अशा कुठल्या अचिव्हमेंट्स आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसीने खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं आणि ते आपलीच अचिव्हमेंट आहे की आपली मुलं चांगली निघणं आणि करिअर चांगलं करणं किंवा चांगले संस्कार असणं. तर मला तर ही सगळ्यात जास्त मोठी अचिव्हमेंट वाटते. ती म्हणजे मी माझ्या कामामध्ये व्यस्त असताना तिचा अभ्यास करून तिने स्वतःला बळकट बनवलं आणि तिने स्वतः इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर तिने सीडॅक केलं. सीडॅकमध्ये पण तिने चांगलं म्हणजे हे केलं, स्कोअर चांगला झाला. तिला सीडॅक थ्रू हनीवेलमध्येच जॉईन झाली, फर्स्ट चांगली कंपनी मिळाली. तर ही तिची म्हणण्यापेक्षा ही माझीच अचिव्हमेंट म्हणेन मी की म्हणजे आता माझ्या आयुष्यात मानसी सोडलं तर काहीच नव्हतं. म्हणजे ती वेळ अशी होती की तेव्हा जे काही आहे ते ती पूर्ण सर्वस्व तीच होती. तर ती सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तिने स्वतःला ग्रो तर केलंच, पण त्याच्याबरोबर मला पण खूप जास्त सपोर्ट केला तिने. मानसीच्या बद्दल म्हणायचं तर ती स्वतःला ग्रो करत करत तिने म्हणजे मला पण इतका मानसिक आधार दिलाय की वेळ प्रसंगी बऱ्याच वेळा असं झालं की ती माझी आई झाली आहे. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मी असा विचार करते की मानसी होती म्हणून मी सर्व्हाइव्ह झाले, हे एकच वाक्य मी म्हणू शकते. म्हणजे तिचं आणि माझं रिलेशन, इवन माझ्या सगळ्या मैत्रिणी किंवा शेजारी पाजारी त्यांना पण खूप जास्त असं असतं की आमचं रिलेशन तुमच्यासारखं असावं, मायलेकींसारखं. तर तिच्यामधली मॅच्युरिटी लेवल इतकी हाय आहे की म्हणजे खूप वेळा असं की मी खचण्याच्या बाउंड्रीवर असताना तिने मला ओढलेलं आहे. बरोबर. म्हणजे तर अचिव्हमेंट म्हणजे अजून आपण काय म्हणू शकतो ना की आपली मुलगी अशी निघावी की तिच्याबरोबर तिने मलाही सांभाळलं. म्हणजे मी तिला आधार देतच होते, पण वेळ प्रसंगी तिने पण माझा हात धरलेला आहे खूप वेळा. तर अशा खूप साऱ्या घटना अशा घडलेल्या आहेत किंवा ती ज्या पद्धतीने तिचं वागणं, बोलणं, समजूतदारपणा, तर ह्याच्याबद्दल अगदी सगळेजणच बोलतात. म्हणजे भरभरून आमच्या बिल्डिंगमध्ये पण लिटरली सगळेजण की मानसीसारखी मुलगी म्हणजे एकदम तू भाग्यवान आहेस. आणि खरंच आहे. म्हणजे आज मी प्रत्येक वेळी देवाचे आभार मानायला विसरत नाही की ह्या सगळ्या गोष्टीतनं मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी मानसीसारखी मुलगी दिलीस, म्हणून मी म्हणजे जे काही काढून घेतलंय त्याच्यापेक्षा दिलंय ते खूप मोठं दिलंय. आणि त्याच्याबरोबर जावयांचं पण नाव घेईल मी की कारण गौरव पण असा मुलगा आहे की त्याने माझ्या आयुष्यात म्हणजे नाही का की एक ॲडच झालाय की एक मुलगी होती, आता एक मुलगा पण आहे मला. तर समजूतदारपणा, म्हणजे मी ज्या पद्धतीने जगते ते म्हणजे त्यांनी लग्नानंतर पण अगदी पहिले म्हणजे मानसीचं लग्न झालं ना तर तेव्हा गौरवनी पण असं सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने जगतायत ते तुमचं वाढलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे अजून. म्हणजे
तुम्ही फिरताय, तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं लिव्हिंग आहे, तर जावई आलाय म्हणून त्याच्यात कमी नाही व्हायला पाहिजे. की लोकांचं असतं ना, की नाही आता लग्न झालंय मुलीचं, आता तू अशी राहा, तू तशी राहा. तर तसं काही नाही सासूसारखं व्हायला. राहा. येस, एक्झॅक्टली, सासूसारखी. तर तसं काही न होता तुम्ही तुमचं जीवन तुमच्या पद्धतीने जगाल, तर मी सक्सेस समजेन की मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याचा किंवा जावई म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे. मग हे वाक्य मला इतकं छान वाटलं होतं तेव्हा, की येस, म्हणजे मला आता काहीच चिंता नाही. तर अचिव्हमेंट म्हणजे तिचं शिक्षण, तिचं करिअर आणि आणि तुझं त्याच्यानंतर घर. मिळालेलं तिला मिळालेलं घर. आणि त्यात अजून एक गोष्ट म्हणजे मी माझं घर, म्हणजे जे पण माझं छोटंसं हे घर आहे ते मी माझ्या मेहनतीवर घेतलेलं आहे. तर ती पण एक अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. म्हणजे नाही का, की खूप उशिरा ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी सुरू केलं, की जे 25-30 वर्ष आधी जाऊन बघितलं तर मी एकदम सिंपल, साधी, बिलकुल करिअरचा क पण माहिती नाहीये अशी मुलगी होते. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण माझं करिअर घडवून मी माझ्या पैशांच्या जोरावर, म्हणजे असं नाही की पैसा सर्वस्व आहे, पण अशा वेळी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पैसा किती आवश्यक असतो जगताना. तर तेही म्हणजे आणि मला स्वतःच्या येस, मेहनतीवर घर मेहनतीच्या ह्याच्यावरची मजा वेगळी वेगळी असते. असते. तर ती म्हणजे स्वतःचं घर हे पण एक येस, अचिव्हमेंट आहे. नक्कीच. तर मित्रमैत्रिणींनो, अशी ही आमची शुभांगी. आयुष्यात जे काही वाईट गोष्टी घडलेल्या आहे त्याची खंत न करता त्यातनं बाहेर पडून कसं पुढे जायचं, कसं आयुष्य जगावं, कसं नवीन उमेदीने आपण परत उभं राहायचं, आयुष्य कसं जगावं हे आपण हिच्याकडनं शिकायला पाहिजे. शुभांगीबद्दल बोलायचं म्हटलं तर शी इज अ सेल्फ मेड वुमन असं आपल्याला म्हणता येईल. तिने हे जे काही अचीव केलेलं आहे हे खरंच इनक्रेडिबल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या अचीव करायच्या आहेत, त्याची 80-90 वयापर्यंत आपण करू अशी वाट न बघता आत्ता आपण 50शी झालेलो आहे आणि आपल्या ज्या बकेट लिस्टमधल्या गोष्टी आहे त्या करण्याकरता आत्ताच आपण पावलं उचलायला पाहिजे. हे आपण शिकायला पाहिजे. आणि कसं आपलं लाईफ उरलेलं आयुष्य जे आहे ते किती एन्थुझियास्टिकली आपण जगलं पाहिजे हे आपण याच्याकडनं नक्कीच शिकायला पाहिजे. थँक्यू सो मच शुभांगी. थँक्यू. तुम्हाला हा आमचं लाईफ आफ्टर 50 हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची प्रतिक्रिया लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण तुमचे काही एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. तर भेटूया लगेच.